हॅलो, आज मी इथे मखाणे बनवत आहे। इथे मी चटपटे मखाणे बनवून दाखवते तुम्हाला। त्यासाठी इथे मी 2 वाट्या मखाणे घेतले। इथे मी 1 वाटीच मखाणे घेतले आहे। आणखी मी घेणार आहे आणखी 1 वाटी। तर इथे मी तेल घातलं, त्यामध्ये हळद, मीठ आणि चवीनुसार मीठ आणि तिखट घातलेलं आहे। हे मखाणे पूर्ण छान यामध्ये घातले आणि याला मिक्स करून घेतलेलं आहे। आणखी 1 वाटी मखाणे मी यामध्ये घालत आहे आणि त्याला पण छान मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, इथे मी 2 वाट्या मोठ्या वाट्याने 2 वाट्या मखाणे घातले। हे तुम्ही उपासाला पण वापरू शकता। या ठिकाणी तुम्ही लाल मिरचीची पूड घातली, त्या ठिकाणी तुम्ही हिरव्या मिरची सुद्धा घालून हे उपासासाठी बनवू शकता। कुरकुरीत आणि चटपटीत असे मखाणे तयार होतात आणि याला छान परतत राहायचं 5 ते 7 मिनिट। याला छान परतलं तरच मखाण्याची चव छान आणि खुसखुशीत होतात असे हे मखाणे। तर याला मी छान असं परतून घेत आहे। बघा, फोडून बघत आहे, छान हा फुटलेला आहे मखाना। याच प्रकारे हे मखाने पूर्ण मी बनवून घेतलेले आहे। चवीला चटपटीत आणि तिखट असे मखाने तयार आहे। आजची सिंपल रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा। आवडलं असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। थँक यू, बाय बाय।